बघा, निलेश राणेंनी आज जी भूमिका घेतली ही पार्टीसाठी घेतली. इथे बघा, पार्टीच्या समोर उद्या कित्येक या महाराष्ट्रातली उदाहरणं बघा, काका पुतण्याच्या गोष्टी आहेत, भाऊ भाऊ सगळी आताशी बघा, जी आता सुद्धा निलेश राणे काम करतात ती शिवसेनेचं काम करतायत. त्यांना शिवसेना भूमिका घेईल त्याप्रमाणे करावं लागतं. नितेश राणे काम करतात, सरळ आहे, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे, त्यांना करावंच लागणार आहे. याच्यात इच्छेचा प्रश्न येत नाही, याच्यात पार्टीचा प्रश्न असतो. आणि म्हणून प्रत्येक जण पार्टीप्रमाणे काम करतात. समजा समीर नलावडेशी वैयक्तिक कोणाचा वाद नसला तर इथं पार्टीचा विषय आहे ना. शिंदे साहेब म्हणजे वरून पार्टीने जर समजा विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल, शहर विकास आघाडीला, तर निलेश राणेंना काम करावंच लागेल. आणि त्यांच्यावर जबाबदारी कुठली आहे तर मालवण आणि कणकवली ही पार्टीने जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. आणि निलेश राणेंचं एक वैशिष्ट्य आहे, ते 19-20 करत नाही, ते करताना मनापासून करतात. म्हणजे पोटात एक ओटात एक नाही. त्याने बघा, त्याने काल आता ज्या ज्या गोष्टी केल्या ते समीर नलावडेची काय वाकडी काय म्हणून नाही केलेलं, त्यांनी पार्टीसाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. हे आपणही सगळ्यांनी लक्षात घ्या की शेवटी ज्या पार्टीत हे आहे काम आहे. आणि पुढे तुम्हाला भविष्यात सांगून ठेवतो की निलेश राणे संपूर्ण राज्यात एक वेगळं नेतृत्व तयार होईल, लक्षात घ्या. आज निलेश राणे ज्या पद्धतीने रत्नागिरीत काम करतात, सिंधुदुर्गात काम करतात, आज संघटनेचं काम करतात, सभागृहातलं कामकाज, ह्या कामकाजावरून ज्यावेळी कधी संधी मिळते निश्चित निलेश राणे मिळेल. आणि तेच कार्यकर्त्यांनी सगळं वाट बघतोय त्यांना संधी मिळण्याची.